ओम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेचा आपला विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन। आपण प्रश्न होता इथे ईश्वराचं दर्शन कशानं होतं। याच्या आधी सांगून झालं आहे भक्तीने होतं। भक्ती म्हणजे प्रेम। ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असेल ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते। जगातही हाच नियम आहे। आपण प्रेम करतो नंतर ती गोष्ट आपली होते। तर प्रेम भक्ती हा शब्द विशेष करून देवाची भक्ती या अर्थाने होता। त्याचं भक्ती हा शब्द इतर ठिकाणी पण वापरतात, जशी देशभक्ती, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती हे शब्द आपण वापरतो। प्रेम हा शब्द बऱ्याच व्यापक करताना वापरतो। भ्रातृप्रेम, पत्नीप्रेम, पतिप्रेम आणि म्हणून ते भक्ती श्याम व्याख्या श्यामा नारद भक्ती सूत्र आहे। तर त्याच्यामध्ये त्याने झालं प्रेमच म्हटलं आहे। दुसरंच सूक्त आहे की नाही, प्रेमस्वरूपा। भगवान हा प्रेमस्वरूप आहे म्हणून देवाचं दर्शन भक्तीने होईल आहे, त्याच्यावर प्रेम केल्याने होईल आहे। पण श्रीरामकृष्ण म्हणतात भक्ती हवी पण ती पक्व भक्ती हवी। पक्व म्हणजे पिकलेली, मॅच्युअर। आंबा असतो, आपण त्याला कैरी म्हणतो, कच्चा आंबा। ती कैरी आंबा असतो त्याचे पण आपण उपयोग खाऊ शकतो। लहान मुलं खातात। तुमच्या लहानपणी गावाच्या दूर बाहेर जंगलामध्ये आंब्याचं झाडं, त्या दगडं मारायचे, पाडायचे, खिशामध्ये तिखट मिठाची पुडी घ्यायची आणि त्याचं तेल असतं ते घासायचं आणि ते आंबे खायचे, कैऱ्या खायच्या। त्याचं लोणचं पण होतं, त्याचा मेथांबा होतो। म्हणजे कच्च्या आंब्याचे पण बरेचसे होऊ शकतात। पण जो पिकतो जेव्हा आंबा मग तो गोड होतो। त्याची गोडी जी आहे, रस जो आहे, आंबा रसमय होतो। हे आंब्याचं फक्त एक उदाहरण आहे, इतर फळांचं तसंच आहे। पण आंबा कच्चाही खाता येतो आणि पिकलेलाही खाता येतो। जेव्हा तो पिकतो, पक्व होतो, इथे पक्व म्हटलं आहे शब्द वापरला, आणि पिकलेली। जेव्हा इथे प्रभो अनुरागाखेरीज केवळ यज्ञयाग करून का कधी तुम्हाला कुणी जाणू शकला आहे। अनुराग म्हणजे प्रेम, राग म्हणजे प्रेम। मराठीतला राग नाही, मराठीतला राग म्हणजे क्रोध होतो। राग म्हणजे प्रेम, आसक्ती, जवळी। त्याला गीतेमध्ये अभिष्वंग शब्द म्हटलं आहे। म्हणून गीतेमध्ये अभिजानाती म्हणजे जाणतो की नाही। 18व्या अध्यायात आहे भक्त्या माम अभिजानाती, म्हणजे मला भक्तीने माझा भक्त जाणतो। अभिजानाती परिपूर्णपणे जाणतो। कसं जाणतो? जाणणं म्हणजे काय? बघ इथे जे आहे त्याला ज्ञान म्हणतो। यावान यश्चास्मी तत्वतः, मी जसं आहे यथार्थपणे जसं आहे, ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे जाणतो। इथेच पक्वभक्ती येते।
आहे की नाही. आपण देवाची भक्ती करतो, पूजा करतो, पाठ करतो, सगळंच काही करतो. ते सगळ्या गोष्टी आपल्याला पक्व भक्तीकडे नेणार आहेत. त्याला भक्तिशास्त्रामध्ये किंवा स्वामी विवेकानंदांनी भक्तियोगामध्ये पराभक्ती म्हटलं आहे. परा म्हणजे उच्च भक्ती, सर्वश्रेष्ठ भक्ती. परा शब्द पलीकडला, उच्च, आपल्या इथला नाही, आपल्या स्तरावरचं नाही. आपली भक्ती जी असते सर्वसाधारणपणे आपण जी भक्ती बघतो ती भक्ती सामान्य भक्ती असते, सर्वसाधारणच्या पातळीवरची भक्ती असते. ती नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्याला वैदिक भक्ती म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये प्रिपरेटरी भक्ती म्हटलं आहे. स्वामी विवेकानंदांनी भक्तीमध्ये प्रिपरेटरी म्हटलं आहे. प्रिपरेटरी म्हणजे तुम्ही तयारी करता. 10 लोकांना तुम्हाला जीव घालायचं आहे, घरी आमंत्रण दिलं आहे, मग त्यासाठी तुम्हाला काहीतरी विशेष व्यवस्था करावी लागते. बाजार करावा लागतो, गॅस आहे की नाही बघावं लागतं, सगळ्या गोष्टी ठीक आहे की नाही बघावं लागतं, सगळ्या गोष्टी जुळवाजुळव करावं लागते. त्याला म्हणतात प्रिपरेटरी. म्हणून ते इनिशिएशन, दीक्षा म्हणजे काय, ते प्रिपरेटरी आहे. इंग्रजीत टू इनिशिएट म्हणजे प्रारंभ करणं. यू स्टार्ट, पहिलं पाऊल टाका. तुम्ही पहिलं पाऊल टाकलं की दुसरं पाऊल टाकू शकाल, मग पुढचे 3रं 4थं 10वं 100वं 1000वं होईल. पण आधी पहिलं पाऊल टाका. म्हणून ते पहिलं पाऊल टाकणं आहे. दीक्षा म्हणजे पहिलं पाऊल टाकणं आहे. इनिशिएट, टू इनिशिएट म्हणजे प्रारंभ करणं. इंग्रजीमध्ये टू इनिशिएट म्हणजे प्रारंभ करणं, सुरू करणं. सो दीक्षा म्हणजे सुद्धा टू स्टार्ट समवेअर. आणि मग चालत राहा. तुमची दिशा ठरलेली आहे, तुमचं ध्येय ठरलेलं आहे, लक्ष ठरलेलं आहे, तिथं पण चालत राहा. हळू जाऊन पोचाल तिथे. श्रीरामकृष्णांनी उदाहरण दिलं आहे की पाण्यामध्ये बर्ग आहे, बर्गा म्हणजे बकेट आहे किंवा एखादी वस्तू आहे. तर आपण काय करतो, समजा साखळी बांधलेली आहे, ते म्हणतात एक एक कडी धरत धरत जर तुम्ही गेले, तुम्ही त्या बर्ग्याला किंवा त्या वस्तूला शिवू शकाल. बर्गा शब्द खूप कॉमन नाही आहे मराठीमध्ये, आता तो मागे पडलेला आहे. वस्तू म्हणा, काही म्हणा, बकेट म्हणा. पूर्वीच्या काही बकेट विहिरीमध्ये पडायच्या, मग तो गळ टाकायचा आणि त्याला फिरून फिरून त्याला बाहेर काढलं जायचं की नाही. आता विहिरी गेल्या, सगळ्या बुजवून टाकल्या गेल्या बहुतेक. तर जी वस्तू तुम्हाला पाहिजे आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे की नाही. ती वस्तू काही तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, तुम्ही त्या वस्तूपर्यंत जाऊ शकता. मग ती वस्तू तुमच्यापर्यंत आल्यासारखं झालं ना, आहे की नाही. म्हणून अवतार म्हणजे काय, अवतार तुमच्यापर्यंत देव येतो जेणेकरून तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकाल. तो इतका दूर आहे की तिथपर्यंत पोहोचणं कठीण आहे. त्याला निर्गुण निराकार म्हणतात. नाही 12व्या अध्यायात गीतेत म्हटलं आहे ते कठीण आहे. देहवद्भी अवाप्यते. आपला सगळा देहबोध आहे. आपण देह, शरीराच्या गरजा आहेत की नाही, मनाच्या गरजा आहेत, बुद्धीच्या गरजा आहेत. या सगळ्या गरजा भागवत आहोत आपलं जीवन संपून जातं. शरीर काहीतरी मागतं, मन काहीतरी मागतं, बुद्धी काहीतरी मागतं. त्यांना ते द्यायचं ते तामसिक नको, सात्विक पाहिजे. असं हळूहळू करता करता क्रमशः माणूस समोर जातो. परंतु हा जो विकास आहे किंवा वाटचाल आहे, तरी वाटचाल शास्त्र सांगताना त्याचप्रमाणे व्हायला पाहिजे. यावान यश्चास्मी तत्वतः. 3 शब्द आहेत बघा, एका शब्दात काम भागणार आहे. मी कसा आहे, जसा आहे तसा आहे, त्याप्रमाणे केली ती पक्व भक्ती होते. तत्व म्हटलं आहे. तत्व म्हणजे त्यानंतर. हेच आपण वचनामृतात जे म्हटलं आहे की हा अनुराग, हे प्रेम, ही पक्व भक्ती, ही आवड. आणखी जवळचा शब्द आहे आवड. कोणत्या गोष्टीची आवड निर्माण झाली मनामध्ये, आपण ती वारंवार करतो, करावीशी वाटते. मग कोणती गोष्ट असो, तामसिक असो, सात्विक असो, राजसिक असो, वस्तू असो, विषय असो, तुम्ही ते वारंवार करता, वारंवार तुम्हाला करावीशी वाटते. कधी कधी तुम्हाला भाग पाडलं जाते तुमची इच्छा नसूनसुद्धा. त्या वस्तूविषयीचं एवढं तुम्ही आकर्षण असतं, ओढ असतो, मोह असतो म्हणा. मोह हा तामसिक आहे. इतकं असतं की तुम्ही ते धरून राहू शकत नाही. जणू काही तुम्ही त्याला बांधले गेले आहात. मनामध्ये असे संस्कार निर्माण झाले की ते तुम्हाला आपोआप जाऊन तुम्हाला ते करावंच लागतं. बला देवनियोजिता. हां, गीता म्हणते 3रा अध्याय. जणू काही बलात इव. बल म्हणजे
कोणी तुमच्या जबरदस्ती करत आहे. नियोजिता म्हणजे तुमच्याकडून करून घेत आहे. जरूर काही आपल्याकडे काही सामर्थ्यच नाही असं होऊन जातं. ते आपण बलहीन असं होऊन जातं. आपलं काहीच चालत नाही, आहे की नाही. वाघासमोर आपलं काय चालणार. तर ती म्हणून तत्व म्हटलं आहे. तत्व म्हणजे तदनंतरम. हे झाल्यानंतर ततो माम तत्वतो ज्ञात्वा. पुन्हा दुसऱ्यांदा शब्द आले त्याच अर्धश्लोकामध्ये, त्या श्लोकामध्ये आला आहे बघा, दुसऱ्या अर्धश्लोकामध्ये. ततो माम तत्वतो ज्ञात्वा. तो जाणतो. ज्ञात्वा म्हणजे जाणून, अक्षरशः म्हटलं शब्दाचा अर्थ झालं जाणून. ततो माम मला तत्वतो ज्ञात्वा. मग पुढे काय शेवटचं काय, तदनंतर विशते. विशते तदनंतरम. तो माझ्याशी एकरूप होतो. विशते शब्दाचा शब्दशः अर्थ होतो प्रवेश करतो, प्रवेशते असं म्हटलं तर. त्याला विशते म्हणजे माझ्याशी तो एकरूप वेगळा राहत नाही. भक्त आणि भगवान वेगळे राहत नाही. मग त्याला म्हटलं पक्व भक्ती. जी भक्ती, जो अनुराग, जी आवड माणसाला तिथपर्यंत घेऊन जाते. सनातन धर्माचं वैशिष्ट्य आहे. म्हणून सनातन धर्म हा पंथ नाही आहे, धर्म आहे. याचं कारण काय आहे, कारण बाकी कोणतेच धर्म नाही जगामध्ये, की नाही. फक्त सनातन धर्म. सनातन धर्म म्हणजे काय, शाश्वत धर्म आहे. कारण शाश्वत पंथ कधी असू शकत नाही, बदलतो तो. पंथ कसा असतो, की नाही. पंथ म्हणजे मार्ग, की नाही. आपलं केव्हाही मन सारखं बदलत असतं. कधी ही चांगली गोष्ट होते, कधी ती चांगली वाटते, कधी ती चांगली वाटते. मन सारखं बदलत असतं. मग तुम्ही बदलत नाही ते करा, निर्गुण निराकार फक्त. अरे पण ते होत नाही ना, की नाही. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ताम सक्त चेतसाम. 12वा अध्याय. अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवद्भी अवाप्यते. भक्तियोग, की नाही. क्लेश अधिक नहीं है, अधिकतरम है. का अधिकतरम आहे, कारण तसे आपण घडलेलं नाही आहे, तसे संस्कार नाही आहे आपल्यामध्ये, तसे असं या जन्मातले नाही, गेल्या जन्मातले नाही आहे. 2-4 लोकांचे असतील तर आपल्याला काही म्हणायचं नाही आहे, ते तर फार महान लोक आहेत. जसं आपण नेहमी म्हणतो शुकदेव आहे, प्रल्हाद आहे, ध्रुव आहे, हे बालपणापासूनच होते. विवेकानंद आहे, रामकृष्ण यांचं आपण कसं काय करणार, आहे की नाही. हे नेहमी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे, आहे की नाही. नेहमी डोळ्यासमोर 100% जरा तुम्ही हळू काय तुम्हाला काही तिथपर्यंत झालं तरी भरपूर होऊन जातं, आपल्या कामापुरतं होऊन जातं. नाही तर असं नाही की त्यांनी केलं मग आपल्याला काही जमणार नाही असं. त्यासाठी काही आपण अनुचिंतन करत नाही. महापुरुषांचं हिला चिंतन असतं, त्यांच्या कार्यांचं, त्यांचं उपदेश चिंतन. ते मोठे आहे आम्हाला काही जमणार नाही यासाठी नसतं, नाही तर कोणीतरी काल परवाचीच गोष्ट आहे. मग आपण तर मग कालचीच गोष्ट आहे की आपल्याला तर मग काहीच करता नाही. एवढं आहे आपल्याला तर एव्हरेस्टवर कसं जाता येणार, आपल्या तो विषयच नाही आहे. त्या दृष्टीने बघायचं नसतं ते, की नाही. त्या दृष्टीने बघितलं तर मग आपल्याला काहीच करता येणार नाही, एकही पाऊल पुढे टाकता येणार नाही. आपण सगळ्यांनी एव्हरेस्टवर शिखरावर जाऊन झेंडा रोवावा अशी अपेक्षाच नाही आहे, त्याची गरजही नाही आहे. पण ज्याचा अर्थ कोणी जातच नाही आणि करतच नाही असं नाही आहे. हेही बरोबर आहे आणि तेही बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी कशा आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला निश्चित आहे, पक्क्या आहेत त्या. हेही बरोबर आहे आणि तेही बरोबर आहे. या अर्थाने की काही लोकांना कोटी जमू शकतं, काही लोकांना फारच कमी जमतं. शास्त्र म्हणतं, गीता म्हणतं, वचनामृत म्हणतं, हे याचं वैशिष्ट्य. शास्त्र कशासाठी असतं, शास्त्र याच्यासाठी असतं की तुम्हाला ते वगळत नाही. तुम्ही बहाणे करू नका, तुम्ही सांगू नका आम्हाला नाही जमलं, आमच्यासाठी नाही येते असं म्हणू नका. त्यासाठी शास्त्र असतं. मग शास्त्र तुम्हाला पळू देत नाही, की नाही. प्रमाणम ते म्हणतात प्रमाण आहे, तुम्हाला जमत नाही तर जमेल, तुम्ही बहाणे कशाला करता, आम्हाला जमत नाही म्हणून, आमच्यासाठी नाही म्हणून, की नाही. तुमच्यासाठीच आहे ते, तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी. पण गीतेमध्ये अर्जुनाला डायरेक्ट म्हटलेलं आहे, फक्त अर्जुनासाठी. असे बरेचसे श्लोक आहेत गीतेमध्ये की ते डायरेक्टली अर्जुनासाठी आहे, अर्जुनाला संबोधित केलेले आहे. कर्मण्य वाधिकार असते ते अर्जुनासाठी आहे डायरेक्टली. ते म्हणजे तव ते.
दोन्ही वापरता येतात. संस्कृतमध्ये तवही वापरता येतात आणि तेही वापरता येतात. अर्जुना, तुझ्यासाठी कर्मच तुझाच अधिकार आहे. तुझी योग्यता कर्म करण्यासाठी आहे. डू कर्म. झोकून दे स्वतःला. स्वतःला झोकून दे कर्मामध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त शास्त्र काय म्हणते बघ. मा फलेषु कदाचन. कर्म कर, पण मी करतो आहे याचं फळ मला मिळालं पाहिजे. हे असं कर तुला फळ मिळेल. लोकही म्हणते यांनी कर्म केलं आहे, लोक त्याला फळ मिळालं काही प्रॉब्लेम नाही आहे, बरोबरच आहे. परंतु तुला महाफळ मिळणार नाही, आत्मज्ञान नाही मिळणार. लोक म्हणतात ना आम्ही कर्म नाही करायचं, मग आम्हाला कशाला कर्म करायचं, आम्हाला काही मिळायचंच नाही आहे. मिळायचं नाही म्हणजे तुम्हाला साधारण फळ मिळणार नाही, ते मिळेल, पण त्याचा विचार करू नका. मा फलेषु कदाचन. नाही तर तुम्ही मा कर्मफल हेतू व्हाल, कर्मफलाचा हेतू होऊ नका. तुम्ही कर्मफलाचा हेतू होऊ नका, कारण ते तुम्हाला बांधेल. शुभ कर्म तुम्हाला शुभाशी बांधेल, अशुभ कर्म अशुभाशी बांधेल. मोक्ष से कर्मबंधनी हा प्रकार होणार नाही. कर्मबंधन मुक्तालय हा आपला विषय तो आहे. कर्मबंधनातून मुक्ती. तसं करू नको. मग कर्म कशाला करायचं? नाही, कर्म हे सगळं अर्जुनासाठी आहे. मा ते संघ असतु अकर्मणी. मी कशाला कर्म करायचं? अरे युद्ध कर. युद्धाय कृतनिश्चय. पक्की कमर कस. कृतनिश्चय म्हणजे एकदम कस आणि संपून दे, झोकून दे, असे शब्द आहेत गीतेमध्ये. तुम्हाला कर्मापासून विरत कधी केलेलंच नाही आहे. किंबहुना अर्जुन ते करत होता, चूक करत होता, त्याचा तामसिक त्याग होता अर्जुनाचा. तो त्यागच आहे ना. मला लढायचं नाही हा त्याग आहे. पण त्यागाने तुम्हाला काही, त्या त्यागाने तुम्हाला काही, तुमचं काही भलं होणार नाही, नुकसानच होईल. तो त्यागासारखा दिसतो आहे, पण तो त्याग नाही आहे. भीष्माचा त्यागासारखा त्याग दिसतो आहे. युधिष्ठिराचा त्यागसारखा त्याग दिसतो आहे महाभारतामध्ये. तो त्याग नाही, तामसिक त्याग आहे. तामसिक का म्हटलं आहे? तो त्याग दिसतो, त्यागासारखा दिसतो आणि त्याला त्याग म्हटलं आहे. पण तो खरा त्याग नाही. तामसिक त्याग म्हणजे खोटा त्याग आहे. तो दिसणारा त्याग आहे. आपातात आहे, आपातत आहे, बाह्यत आहे, वरवर दिसणार आहे. खरा त्याग नाही आहे तो. खरा त्याग तुम्हाला अमृतत्व मानशो उपनिषद म्हणतात. त्यागेन एके अमृतत्व मानशो. अमृतत्व मानशो म्हणजे त्याग जर खरा असेल, सात्विक त्याग असेल, म्हणजे फलाशा त्यागून जर तुम्ही कर्म केलं, देवाची भक्ती केली, त्याला पक्वभक्ती म्हटलं आहे. विशते तदनंतरम. सगळं झालं, हे सगळं झालं ना, मग तुम्हाला काही बघायची गरज नाही. सैव मुक्तसह. तो मुक्तच झाला, माझ्याशी एकरूप झाला. भक्त आणि भगवान वेगळे राहिले नाही, दोघी एक झाले. म्हणून एके त्यागेनेक अमृतत्व. फक्त एका त्यागाने. फक्त त्याग म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंदांच्या ज्ञानोगामध्ये गॉड इन एव्हरीथिंग, सर्वानुभूती ईश्वर दर्शन हा अध्याय आहे. आणि त्याच्यात त्यागच सांगितलं आहे. पण त्याग तुम्ही ज्या अर्थाने समजता त्या अर्थाने केलं म्हणजे ते सगळं म्हणजे मूर्खपणा झाला, महामूर्खपणा झाला म्हणतात स्वामीजी. त्याग म्हणजे आसक्तीचा त्याग, अहमचा त्याग, ममत्वाचा त्याग, वासनांचा त्याग, त्याला त्याग म्हणतात. बाहेरून नाही. बाहेरून हा जेवढा जमेल तेवढा. आतून त्याग, मनातून त्याग. तुमच्या मनामध्ये कोणत्या गोष्टीने घर नाही गेलं पाहिजे. कोणत्या सगळ्या गोष्टी आहे. ते म्हणतात तुम्ही राजा व्हा, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असू द्या, अगदी विलासितेच्या गोष्टी असू, असं सुद्धा म्हणतात स्वामीजी. कशालाच काही अडचण नाही. शरीर असू द्या. आता शरीराचं काय करणार तुम्ही? आत्महत्या करणार काय? म्हणजे असावंच लागेल. ते असू द्या शरीर, त्यांनी काय बिघडतं आहे? फक्त ते शरीरबोध आतमध्ये असायला नको. म्हणून म्हटलं आहे देहवद्भी अवाप्यते. मग नाही जमणार. क्लेशोधिकतरच तेषां. नुसतं अधिक नाही, अधिकतर आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की ही प्रेम आणि भक्ती जर एकदाची येईल तर साकार निराकार दोन्ही स्वरूपात त्याचं दर्शन घडू शकेल. देव साकारही आहे, सगुण साकार पण आहे, निर्गुण निराकार पण आहे. आणि श्रीरामकृष्णाने आणखी त्यात ॲड केलं आहे. ते कुठे ॲड झालेलं नाही आहे. ते म्हणतात त्याच्यापेक्षा आणखी पलीकडे काहीतरी आहे. कारण सगुण साकार, निर्गुण निराकार, सगुण साकार आपल्या थोडंफार आपल्या जाणीवेच्या ऑर्बिटमध्ये, कक्षामध्ये येऊ शकतो.
प्रयत्न केला तर निर्गुण निराकार येणं फार कठीण आहे आणि त्याच्या पलीकडं आणखीच कठीण आहे. परंतु जर तुम्ही पुढे गेले, ते म्हणतात की जर तुम्ही सगुण भक्ती केली तर ज्याला ब्रह्मज्ञान हवं, ज्याला ब्रह्मज्ञान देव पण देतो, तो ब्रह्मज्ञान मागत नाही, ते देवाला सोडून देतो. देव जे देईल ते आम्ही घेऊ, आम्ही भिक्षा मागणारे आहोत म्हणून उपनिषदामध्ये बृहदारण्यकोपनिषदामध्ये की नाही सगळं सोडून देतो तो. वित्तेषणायश्च दारेषणायश्च पुत्रेषणायाश्च व्युत्थाय पंचमी सोडून अथ म्हणजे आता भिक्षाचर्यम चरंती. आणि सगळं सोडून दिलं जगणार कशा तुम्ही? ह्या गोष्टी असल्या तरच माणूस जगतो. मग आता काहीच नाही, तुमचे सगळे निराधार झाले, तुम्ही निस्संबल झाले, आता तुमचं जगणार कसे? तर भिक्षाचर्यम चरंती. भक्तीच्या शास्त्रात घेतलं, गीतेचा आपण इथं घेतला, ते उपनिषद आहे, बृहदारण्यक उपनिषद आहे. फार सुंदर मंत्र आहेत, ते अद्भुतच आहे सगळं, आहे की नाही? तर भिक्षाचर्यम चरंती. मग तुमच्याकडे एक मार्ग दिला आहे, तुम्ही काय करणार मग आता? की नाही सगळेच सोडून दिले. जसं ते एखादी हे असतात ना, ते काय म्हणतात, पर्वतामध्ये सोडतात ते पॅराशूट्स वगैरे, ग्लॅडिएटर काहीतरी म्हणतात ते, म्हणजे तुम्ही अंतराळात तरंगू शकता. त्याची पॅराशूटसारखेच मोठे मोठे असतात ना, जिथे डोंगर असतात तिथे त्यांचं ते असतं. त्या नाशिकजवळ तिथे कुठेतरी आहे, नाशिक पॅराशूटिंग आहे की नाही, ते असतं तिथे. आता तुम्ही गेले, आता कुठेतरी जाऊन खाली उतरायला पाहिजे ना, तुम्ही आकाशात किती वेळ तरंगत राहणार? हे तुम्ही कुठपर्यंत? हा आधार आहे, काहीतरी माणसाला आधार पाहिजे. भिक्षाचर्यम चरंती. भिक्षाचर्य म्हणजे तुम्ही स्वतःचं पोट स्वतः भरू शकत नाही, मग भीक मागा, की नाही? बरोबर आहे ना? भिक्षाचर्यम सुंदर शब्द आहे. भिक्षा आचरण म्हणजे भिक्षाचर्यम. चरंती म्हणजे आचरंती. चर्यम आचरंती, चर्यम चरंती. मग तुम्ही काय करणार? तर भिक्षाचर्यमचं इथे बघा, ठीक नाही? भक्ती जी आहे, पक्वभक्ती म्हणजे इथे म्हटलं आहे, पक्वभक्ती म्हणजे तुम्ही सगळं आधार सोडून द्या. अरे मग आपण पडाल ना खाली, ठीक नाही? आपण उंचावून उडी मारली तर आपण पडू ना, आपल्याला लागेल ना, इजा होईल ना? नाही, इजा नाही होणार. तुम्हाला कारण तुम्ही भगवंताच्या धरून धरलं आहे, आश्रित म्हटलं आहे, तुम्हाला काय होणार नाही. धावन निमिल्यवा नेत्रेन स्खलेन पते दिह. मी डोळे बांधून धावले महामार्गावर आणि डोळे उघड ठेवून झाले, काही तुम्हाला होणार नाही. न स्खले न पते दिह, तुमचं काहीच नुकसान होणार नाही. असं का? मग ती साकार भक्ती आहे, की नाही? देवाने तुमचा भार घेतलेला आहे. देवाने तुमची जबाबदारी घेतलेली आहे. आता दिली तर घेईल देव. मी तुम्ही देवाला जबाबदारी दिली आहे, की नाही? याचा अर्थ काय आपण करणार काय नाही, तुम्ही सगळंच करतात. आधी देवासाठी जे करतात त्याच्यात जास्ती पठीण करतात, परंतु अधिकतरम क्लेशम जो आहे, अधिकतरम म्हणजे सुपरलेटिव्ह आहे, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे तिथे, की नाही? अधिकतरम क्लेश हा ते निर्गुण निराकार तुम्हाला होऊ शकेल, पण क्लेश आहे तुमच्याकडे. साधे साधे क्लेश सहन होत नाही तुम्हाला. आपल्या जीवनात कठोरता कुठे आहे? विलासिता आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये कठोरता कुठे आहे? विलासिता आहे. त्याला विलासिता आवडते. जे आईवडील करतात ते तो मुलगा करतो. अगदी लहान असताना करतो, थोडा मोठा होतो, युवक होतो, तरी तेच चालू आहे. आईवडील ज्या जीवन जगतात तेच तो जीवन जगतो आहे. थोड्याशा एक दोन गोष्टी कमी असतील, की नाही? पण त्या मुलालाही वाटत नाही की माझ्यासाठी नाही आहे हे, आणि आईवडिलांनाही वाटत नाही त्याच्यासाठी नाही आहे हे सगळं. अलसस्य कुतो विद्या, विद्यस्य कुतो धनम, अविद्यस्य कुतो मित्र, अमित्रस्य, की नाही? अधनस्य कुतो मित्र. हां, हे याच्यासाठी नाही आहे. हे आपलं कोणी शिकवतच नाही. शाळेतही शिकवत नाही, घरी शिकवत नाही, कुठे शिकवत नाही. उलट आईवडील म्हणतात माझ्यासाठी, मला नाही मौज करता आली, विलास नाही करतात, माझ्यावर तू जास्ती कर. त्यांनी मुलांचं नुकसान होतं, पिढीचं नुकसान होतं. आपण बघतोच आहे की आपण म्हणतो की मला नाही जमलं, मला त्रास झाला दारिद्र्यामुळे, गरिबीमुळे, अभावामुळे, आता ती वाळी माझ्यावर येऊ नये
केवढी मोठी चूक आहे, आपल्याला कल्पना नाही केवढी मोठी चूक आहे ती. आपण त्याचा विचारच कधी करत नाही. धृतराष्ट्र म्हणतो मला आंधळेपणाने मला राज्यभोग उपभोगता नाही. जन्मभर तो राजा होता जवळपास, पण शेवटी त्याला डोळे नव्हते. मला पूर्णपणे राज्याचा उपभोग करता आला नाही. आता राज्य काय उपभोगासाठी असतं काय? सत्ता काय उपभोगासाठी असते काय? सत्ता उपभोगासाठी मुळीच नसते. शास्त्र म्हणतं तुम्हाला उपभोगात सत्ता पाहिजे तसं जाऊच नका. तुम्हाला जर सत्ता उपभोगायची असेल तर त्या मार्गाने जाऊच नका. सत्ता नकोच, घेऊच नका. सत्ता ही नेहमी सेवेसाठी असते. म्हणून रामाचं हे आहे, तो प्रजाहितदक्ष होता. प्रजेला आपल्या मुलासारखं त्याचं पालन केलं. म्हणजे मुलगा हा योग्य मुलगा व्हावा पुढे, खऱ्या अर्थाने त्यांनी काहीतरी करावं अशी ती याची कल्पना शास्त्रावर आधारलेली. प्रजाहितदक्ष आणि प्रजेचं अनुरंजन असं आहे. रामाचं महत्त्व तेच आहे ना. आपल्या मुलापेक्षा प्रजेला वेगळं समजत नाही. जितकं मुलावर तितकंच प्रजेवर. पण प्रजेचे लाड नाही. लाड केले की कुठं आम्ही नाही करायचं, कोणी करायचं. लाड हा वेगळा शब्द आहे. म्हणून अधिकतरम क्लेश म्हणजे ही सगुण साकार भक्तीमध्ये क्लेश कमी असतात. सगळ्यांना काही अधिकतर क्लेश सहन होत नाही. तितिक्षा, तपस्या वेगळ्या स्वरूपात पाहिजे, ते मूळ स्वरूपात जमत नाही. तपसा एव ब्रह्मविजिज्ञासस्व असं उपनिषद म्हणतात. तपस्येनीच ब्रह्मनाला जाणून घेण्याची इच्छा करा, जाणून घ्या. ध्रुवानी तपश्चर्या केली. ती तपश्चर्या तुम्ही भागवत वाचलं तुम्हाला कळेल किती कठोर तपश्चर्या होती. प्रल्हादानी तपश्चर्या केली वेगळ्या स्वरूपामध्ये. त्याच्या बापाने त्याला बरंच त्रास दिला, वेगवेगळ्या प्रकारे त्याला मारण्याचा प्रयत्न केला, जीव घेण्याचा प्रयत्न केला. तपस्या आहे ती, विरोध नाही, काही कुरकुर नाही. शंकराचार्य तेच म्हणतात. तितिक्षा म्हणजे काय? तितिक्षा म्हणजे सगळं सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निबद्धते. तितिक्षा म्हणजे सर्व विपरीत प्रतिकूलता सहन करा. सहनम सर्व दुःखानां, दुःख म्हणजे प्रतिकूलता करायचं. अप्रतिकारपूर्वकम, त्याला विरोध करू नका. ही साधना आहे. ही साधना आपल्या लौकिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये डोकं ठिकाणावर ठेवून, कॉमन सेन्स ठिकाणावर ठेवून जर आपण केलं त्याचं फळ खूप मोठं आहे. अप्रतिकारपूर्वकम, प्रतिकार न करणं म्हणजे समजलं पाहिजे आपल्याला. चिंता विलापरहितम, डोक्यावर हात देऊन बसू नका, विलाप करू नका म्हणजे कुरकुर करू नका, कंप्लेंट करू नका. सगळं आमच्या नशिबात का असं आहे त्याला विलाप म्हणतात. रडणं, भेकणं, आक्रंदन करणं त्याला विलाप म्हणतात. मुसमुसणं किंवा जोराने हंबरडा फोडणं ते विलापात येतं सगळं. चिंता विलापरहितम, तेही त्यालाही बात करा, त्याचं फळ खूप मोठं आहे. त्याला तितिक्षा म्हणतात. गीतेत या तान तितिक्षस्व भारत, हे अर्जुना तित सहन कर. मात्रा स्पर्शास्तु कौंते, दुसरा अध्याय. शीतोष्ण सुख दुःखदा, थंडी आली सहन करा, कपडे घाला अंगावर पण सहन करा. थंडी येणारच, हिवाळा आहे त्यात काय असं, गरम कपडे घाला. पण थंडी का आली, हिवाळा का आला, फारच जास्त हो यावेळी हिवाळा, मना काय हरकत नाही, कपडे घाला, गंमत करा, मौज करा. थंडीच्या दिवसात दुसरी मौज असते, पावसाळ्यातली मौज वेगळी असते, उन्हाळ्यातली मौज वेगळी असते. नाही, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय पुत्रा अर्जुना, हे तुला त्रास देणार. जर तुला माहीत नसेल तर, तुला वाटलं की हा याचा आहे, तुला त्रास होणार, तुझ्या मनाला त्रास होतो. त्रास म्हणजे शरीरापेक्षा मनाला त्रास होतो. सुखदुःख देणारे मात्रा स्पर्श असतो, विषय इंद्रियाला स्पर्श करणारे विषय सुखदुःख देणार असते.
जी गोष्ट थोडं सुख देते काही दिवसांनी दुःख देते, जी गोष्ट आता दुःख देते काही दिवसांनी सुख देते. अभ्यास करणं ही दुःख देणारी गोष्ट आहे. तुम्हाला पुष्कळशा गोष्टी सोडाव्या लागतात, खूप आवडणाऱ्या गोष्टी सोडाव्या लागतात, पण नंतर मग तुम्हाला सुख देते. आता दुःख देणारी गोष्ट पुढे सुख आहे. काही लोक गोष्टी आता खूप सुख देतात, आळस आता केला तर पुढे आपलं दुःख होईल. आगमा पायनो नित्यम, त्याचा भरोसा करू नका, त्याच्यावर तुम्ही आधार घेऊ नका. येतात जातात, सुख येतात जातात. आगम अपायिना तान तितिक्ष स्वभाव, तर त्याला सहन कर. काय सुंदर आहे बघा. आपल्या कोणी शिकवतच नाही, सहन करायला सांगतच नाही. सहन करू नका, तुम्ही सगळं घेत जा. काही थोडी झालं की आपण पटकन काहीतरी करतो, पंखा लावतो, AC लावतो, काय हरकत नाही. सोयी झालं तर जरूर त्याचा उपयोग करायला पाहिजे, परंतु ते सहन करण्याच्या याच्यात आलं पाहिजे. म्हणजे जी वैदिक भक्तीमध्ये जे येतं आहे इथे, जसं म्हटलं क्लेशोधिकतरस तेषाम अव्यक्त आसक्त चेतसाम, ज्यांचं मन त्या निर्गुणार्गामध्ये आसक्त आहे, इथे म्हणजे निराकारात त्याचं स्वरूप, दोन्ही स्वरूपात त्याचं दर्शन घडतं. त्याचं म्हणजे देवाचं, त्या ब्रह्माचं दर्शन या अर्थाने, त्याचं म्हणजे ब्रह्माचं दर्शन, ब्रह्मदर्शन होतं. अव्यक्ता ही गतीर दुःखम, गती म्हणजे परिणाम, शेवट. पुन्हा म्हटलं आहे दुःख आहे ते सामान देहवद्भी अवाप्यते. मी तुम्हाला जाणीव करून दिली आहे. जसं अर्जुना जात कर्मणी एव अधिकार असते. अर्जुना तुला कर्मच कर, ध्यान तुझा विषय नाही आहे. जे जन्मभर नाही केलं ते आता तुला कुठे जमणार आहे. मग करुणाचे ध्यान जरूर करावं, पण ध्यान केल्याने आपला देव आपल्या डोळ्यासमोर उभं राहील कमरेवर हात देऊन, असं समजू नको. नाही तर काय कशाला आम्ही एवढं केलं आम्हाला काहीच मिळालं नाही असं म्हणू नको. तुम्ही केलं काय? कोणती साधना केली, कोणती उपासना केली, कोणती तपश्चर्या केली, केलं काय? काहीच केलं नाही आहे. तरी पण देव तुम्हाला प्रसन्न होतो. तरी देव तुम्हाला सगळंच काय देतो. ज्याला तुम्ही पात्र नाही, योग्य नाही, त्याला म्हणतात पक्वभक्ती. नेहमी लक्षात पाहिजे आहे की नाही. नाही तर काहीतरी असे विचित्र कल्पना असतात. तर आपले डीन आले ते पण ते आमचे फक्त डोळ्यात पाणी सांगतो, अरे आम्ही इतके दिवस केलं आम्हाला काहीच मिळालं नाही. अरे तुम्ही केलं काय? केलं म्हणजे काय केलं? कधीतरी आश्रमात गेले असतील, कधी ते देवाचं नाव घेतलं असेल, कधी ते देवाला कधी सुद्धा ते एखाद्या उत्सवात गेले असेल. त्यांना वाटतं हे केलं की सगळं आपल्याला देवासमोर बोलवून पाहिजे. बेटा तुला काय मग सांग, काय हवं ते सांग. अरे तसं नाही आहे ते. आपण काही केलेलं नाही आहे आणि करू शकणार नाही याचा अर्थ करणार नाही, की आताही करत नाही पुढे करणार नाही असा अर्थ होत नाही त्याचा. पण जे पाहिजे त्या प्रमाणात काहीच होत नाही आहे हे आपल्याला नीट समजलं पाहिजे. ज्या प्रमाणात आपण करायला पाहिजे ते आपलं तसं आयुष्याची हीच नाही आहे, आपली रचनाच नाही आहे. त्याप्रमाणे आपण आयुष्याची सुरुवातच केली नाही आहे. आणि आताही तसं प्रकारे आपण दिसत नाही, कुठे लक्षणं दिसत नाही. मग शेवटी जाऊन कसं काय होणार की नाही. तुम्हाला पोहणं येतं ठीक आहे, पण तुम्ही पोहू शकता म्हणजे किती? 10-15 फूट, 50 फूट. काही लोक 50 फूट पोहतील, काही लोक 100 फूट पोहतील. पलीकडे काय तुम्हाला काय भवसागर पार करून जाणार काय? तुम्हाला पोहणं येतं म्हणून. भवसागर पार करणं, भवसागर तेषाम समुद्रता संसार सागरात म्हटलं, गीतेमध्ये म्हटलं आहे. तर संसार सागर तुम्ही पार करून जाऊ शकाल काय? संसार सागर पार करून जाणं म्हणजे मुक्ती, बंधनातून मुक्ती होऊ शकेल काय? तुमच्याकडे काही नाही, खिसा रिकामा आहे आणि तुम्हाला विमानात प्रवास करायचा आहे, कसं काय प्रवास करू शकणार तुम्ही? आहे की नाही. थोडे तरी पैसे पाहिजे तुमच्या खिशामध्ये. आम्हाला आहे की अरे कुठे आहे दाखवा आम्हाला, काहीच नाही आहे. म्हणून तिथे म्हटलं आहे की हा जो विषय आहे पक्वभक्ती म्हणा किंवा भक्तीचा, याचं म्हणून म्हटलं आहे एक फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला काय पाहिजे ते लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, चित्तशुद्धी. इथे म्हटलं चित्तशुद्धी झाल्याखेरीज होत नाही. म्हणजे सगळी साधना फक्त चित्तशुद्धीसाठी असते. आणि चित्तशुद्धी अशी गोष्ट नाही की भांडे घासले पुसून ठेवून दिले. चित्तशुद्धी तशी नसते की नाही. चित्तशुद्धी जन्मांतरीचे जे चित्तावर संस्कार पडलेले असतात आणि ते पक्के झालेले असतात, ते आपल्याला करायला भाग पडतात, बळजबरी करतात आपल्यावर की नाही. त्याच्यातून हळूहळू सुटका देवाच्या कृपेने. पुन्हा तेच मदाश्रितम घेतात, तेच म्हटलं आहे की नाही की तुम्ही माझा आधार घेऊन करा, नाही तर तुम्ही करत बसा. तुम्हाला कोणी अडवलं आहे? तुम्ही साधना करा, संसार करा, जे काय कराल सगळे करतातच की, तुम्ही करा. नाही पण मदाश्रितम हे म्हटलं आहे ते महत्त्वाचं आहे.
तुम्ही देवाचा आधार घेऊन करा. त्यांनी मामाश्रित्य यतन्तीये, तुम्ही यतन्ती म्हणजे प्रयत्न करा, अधिक प्रयत्नशील, आणखी प्रयत्न करा, आणखी प्रयत्न करा. त्यांनी होणार काय, हळू तुझं फोकसिंग होईल आहे. सतत डोक्यात तोच विचार आला की तुझं फोकसिंग होईल आहे. त्याने आणखी एक फायदा काय होईल आहे, ज्या अनावश्यक निगेटिव्ह गोष्टी जरा बाजूला होत्या, आपण समजणार नाही किंवा बाजूला झाल्यात त्या. मग कशाला करा, जरा मरण मोक्षाय, म्हणजे ह्या जरा आणि मरणापासून मोक्षाय म्हणजे सुटण्यासाठी, म्हणजे मुक्तीसाठी. हे यतन्ती, जे प्रयत्न करतात, पण प्रयत्न सगळेच करतात तसे तुम्ही करू नका. मग ती भक्ती दिसेल बाहेरून, लोकांनी वा वा काय भक्त आहेत, लोकांनी काय म्हणावं. नाही, आपण लोकांसाठी खूप गोष्टी करतो किंवा लोकांनी आपलं नावं ठेवू नये म्हणून करतो, किंवा लोकांनी आपलं नाव घ्यावं म्हणून करतो. दोन्ही गोष्टी चूक आहेत. लोक आपल्यापाशी काहीच नाही आहे, त्यांचं अस्तित्वच नाही आहे. भक्तासाठी कोणाचंच अस्तित्व नसतं, देव सोडून कोणाचंच अस्तित्व नसतं. मा तुम्हार बोई आम्हाला केव नाही, ठाकूर म्हणतात. आई तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही आहे. बाकीचे प्रश्नच आहे, ते कुठे कोणीच नाही आहे आपल्यासाठी. मामा आश्रित्य यतन्ती ते, म्हणून मामा आश्रित खूपदा आलं गीतेमध्ये. ते ब्रह्म विदुहू, ते त्याला जाणतात, ब्रह्म जाणतात. ते तद्ब्रह्म विदुहू, ते ब्रह्म जाणतात. अध्यात्मम कर्मचा अखिलम, ते अध्यात्म पण जाणतात, लक्षात घ्या, आणि अखिल कर्म पण जाणतात. म्हणजे अखिल कर्म जाणतात अर्थ जे काही करतात ते सार्थक होतं, ते तुम्हाला तुमच्या लक्षाकडे घेऊन जातं, तुमच्या देवाकडे, ब्रह्मप्राप्तीकडे घेऊन जातं, ब्रह्मनिर्वाणाकडे घेऊन जातं. किती अद्भुत आहे बघा. प्रत्येक गोष्ट केलेली, म्हणजे निगेटिव्हसुद्धा थोडंसं आपण स्ट्रेच करतो, कारण गीतेमध्ये आहे म्हणून. कोणी मुद्दाम निगेटिव्ह करत नाही, पण जरी झाली तीसुद्धा तुम्हाला देवाकडे कोणतीच गोष्ट वाया जात नाही. या श्रेय मार्गावर, त्याला श्रेय मार्ग म्हणतात, मोक्ष मार्गावर, श्रेय मार्गावर तुमची कोणतीच गोष्ट वाया जात नाही. कारण शेवटी देहवद्भिवाप्य, तुम्हाला देहधारण केल्यानंतर काही ना काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार. तुमची इच्छा असो की नसो, कळत नकळत होणार. डोंट वरी. तुम्ही तसं डोकं धरून बसत राहिले किंवा सारखं तुम्ही काळजी करत राहिले, आमचं कसं होणार, आमचं कसं होणार, तर मग ते तुम्ही हळूहळू निगेटिव्ह होत जाणार. निगेटिव्हिटी जास्तीत जास्त वाढत जाणार. त्याला अभिप्रेत नाही आहे, शास्त्रामध्ये ते अभिप्रेत नाही आहे. आपण नेहमीच श्लोक म्हणतो, अपिजेदसी पापेभ्य वगैरे सगळं जे म्हणतो, त्याचा अर्थच तो आहे की नाही. तुम्ही निगेटिव्ह होऊ नका. नमे भक्त प्रणश्यती, भक्ता देवाची प्रतिज्ञा आहे की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. ममही वापरू शकतात, मेही वापरू शकतात. संस्कृतमध्ये दोन्ही शब्द वापरू शकतात. याच्यामध्ये मे वापरलं आहे. नमे भक्त म्हणजे मम भक्त न प्रणश्यती असं आहे. ते माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. त्याला मी म्हटलं माझा म्हटलं की झाला तो माझा, की नाही. आता माझा म्हटलं की तो आधी माझा ठीक होता, थोडासा बिघडला, ठीक आहे, तरी तो माझाच आहे, त्याला मी स्वीकारलेला आहे की नाही. मग थोडं इकडे दिलं होतं की आय डोंट वरी. मी तसं लहान मुलं आपण मुलं काही कधी चांगले असतात, कधी नीट वागत नाही, तरी तो आपलाच असतो ना. आपण त्याला आपलं म्हणणं सोडतो काय. एकदा आपला म्हटलं की तो आपलाच झाला नेहमीसाठी. तसंच आहे, जेव्हा एकदा आपण म्हटलं की आपलाच झाला तो. म्हणून इथे आपण हा विषय बघतो आहे, हा म्हणजे तुम्ही शिकस्त केली तर तुम्हाला त्याची कृपा नसल्यास इकडची काडी तिकडे व्हायची नाही, की नाही. त्याची कृपा न झाल्यास त्याचं दर्शन अशक्य असं आहे. म्हणजे कृपा म्हणजे आपण समजण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही. कृपेमध्ये कर्महीनता किंवा कर्मशून्यता नाही आहे की नाही. कर्म अधिकता आहे, फक्त ती मदाश्रितम आहे, देवाचा आश्रय घेऊन केले. नाही तर तुम्ही आपण कर्मच करतो, ते अहंकार असतो. मी केलं, मग म्हणतो देवाच्या इच्छेने झालं, देवाने आपल्याकडनं करवून घेतलं. हा भाव आहे. हा भाव असला की तुमच्या कर्मातला जो मलिनता असते, अशुद्धी असते, भेसळ असते, ती संपते. तुरटीसारखं काम करते ती, की नाही. आणि पुन्हा कृपा म्हणजे काय, परसातली भाजी होय, परसामध्ये म्हणजे मागची पुरी परसामध्ये भाजी लावायची. परस म्हणजे मागचा अंगण, त्याला परस म्हणतात. आता हे शब्द थोडे कमी होऊन आले. पटकन गेलं आणि पटकन खडूर आली. भक्ती तितकी स्वस्त नाही आहे. अहंकाराचा संपूर्ण न्यास झाल्यास
त्याग झाल्यास न झाल्यास होणार नाही. अहंकाराचा संपूर्ण त्याग करायला हवा. अहंकाराचा संपूर्ण त्याग म्हणजे काय ते पण सांगितलं आहे. मी करता अशी भावना झाल्यास त्याला म्हणतात अहंकार. अहंकार आपल्याला समजा अहंकार मी नेमकं आहे काय? आम्ही आमच्यात अहंकार कुठे आहे? आपण म्हणू शकतो आमच्यात अहंकार कुठे आहे? कधी कधी थोडासा असतो, कधी कधी घमंड करतो गौरव, पण तसं काही आमच्यात अहंकारावर काही नाही आहे. कोणी कबूल करत नाही की आमच्यात अहंकार म्हणून, कारण तो आपल्याला दिसतच नाही आहे. दुसऱ्यांना दिसतो हा भाग वेगळा, आपल्याला स्वतःला काही दिसत नाही तो अहंकार. आपण तो कुठे अहंकार कुठे आमच्यात नाही आहे म्हणजे हा कधी मी करता हा अहंकार आहे. ही भावना जर तीसुद्धा कुठे दिसते आपल्याला, पण ती दिसते, थोडीशी दिसते. इकडे मी केलं आहे, मी करणार आहे, मी करतो आहे, की मी नाही केलं तर होणार नाही, मी करतो म्हणूनच होतो आहे, हा आपला साधा भाव असतो. घरी दारी सगळीकडेच असतो. माझ्यामुळे अमुक झालं, त्याच्यामुळे ते झालं, त्याच्यामुळे झालं, हे झालं, जे काही बरं होतं ते माझ्यामुळे झालं, वाईट झालं त्याच्यामुळे झालं, हे सगळे अहंकाराचे काय रूप आहेत की नाही. म्हणून त्याला शोधावं लागतं आहे की नाही. श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य आहे की ते इतकं काळजी घ्यायचे, बारीक आपल्यासाठी येते लीला आहे ती, इतकी काळजी घ्यायची चुकूनही माझ्या बोलण्यामध्ये अहंकार येऊ नये, कुठूनही माझ्या वागण्यामध्ये अहंकार दिसत नाही आहे. असं ग्रेट आहे ते, तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही असं होऊ शकतं म्हणून, पण होतं झालेलं आहे. ती प्रार्थना करताना सुद्धा अहंकारही देत नसेल. आई मी भजनहीन आहे, पूजाहीन आहे, भक्तिहीन आहे, ज्ञानहीन आहे. हे श्रीरामकृष्ण भक्तांसमोर एवढे भक्त झाले त्यांचे आता आहे की नाही. त्यांना सगळ्या भक्तांनी त्यांना आपलं इष्ट मानलेलं आहे, त्यांच्यासमोर म्हणतात आहे. त्यांची भक्ती झाली आहे, भजन झालं आहे, ज्ञान झालं आहे, ज्ञान म्हणजे अगदी पराकोटीचं झालं आहे, तरी ती देवीला प्रार्थना करत सगळ्यांसमोर करतात आहे. की कशी प्रार्थना करायची असते त्याच्यात उल्लेख पण आहे मास्टर महाराजांनी केलेला. हे भक्तांना शिकवण्यासाठी प्रार्थना करतात आहे. तुम्हाला वेगळं सांगायची काय गरज आहे काय आहे की नाही. कारण प्रार्थना करताना पण अहंकार येऊ शकतो. प्रार्थनेमध्ये अहंकार यायला नको, कारण तिथे प्रार्थनेचा अर्थ तो अहंकार सोडून करायला पाहिजे. तिथे येऊ शकतो, पण तिथेसुद्धा येणाऱ्याची काळजी घेतात. आई मी भजन पूजन आहे, मी भजन नाही झालं जेवढं. आपले सगळे स्तोत्र बघा, गतिस्तम गतिस्तम त्वमिका भवानी, म्हणजे सगळं केलं पण त्याला काही अर्थ नाही आहे. पण करा, करताना ती श्रद्धा ठेवा, श्रद्धापूर्ण भक्तिपूर्णाने करा. पण लक्षात घ्या तेवढंही काय व्हायचं नाही आहे, भवसागर पार होणार नाही आहे. म्हणून ते म्हणतात आई मी भक्तीही नाही. भक्ती खूप केली, जन्मभर भक्ती केली, भक्तीही नाही, भजन नाही केलं, पूजन नाही केलं, ज्ञान नाही केलं, काहीच नाही आहे. कारण केलं हा भाव येतो ना, त्याच्यातून उतारा काय करणार तुम्ही. ते जहर आहे, ते जहर उतरणार कसं, ते प्रार्थनेने. प्रार्थना अशी कशी करायची असते, आई तुझ्याशिवाय मला कोणी नाही आहे. काय अद्भुत आहे की नाही. आम्ही देहसुख चाहीना, आम्ही हे चाहीना, अष्टसिद्धी चाहीना, आम्ही लोकमान्य चाहीना. ती सगळीकडे अहंकार येतो. मला लोकमान्यता नको, लोकांनी चांगलं म्हणावं असं मला नको, मला देहसुख नको, देह खूप डिमांड करतं, अष्टसिद्धी पण नको, म्हणजे योगसिद्धी पण नको, म्हणजे हे ह्याही मला लौकिकही नको, अलौकिकही नको, काहीच नको, लोकमान्यता पण नको, मला स्वर्ग नको, काहीच नको, भूर्भुव स्वर्ग, त्या सगळ्याचाच त्याग संन्यास त्याला म्हणतात आहे की नाही. आम्हाला इथे काय नको, इथे काय नको, तिथे काही नको की नाही. तो ब्रह्मप्राप्तीचा मार्ग आहे की नाही. तुम्ही नको म्हटलं की सगळं तुमच्याकडे येईल आहे, आणि पाहिजे म्हटलं तुमच्या दूर पडेल आहे. न मागे तयाची रमा होय दासी. ते भागवतात आहे किंवा शास्त्रात आहे की रमा म्हणजे लक्ष्मी, तिच्या हातात माळ आहे, कोणाच्या गळ्यात टाकायची, कोणाला पती भरायचं आहे की नाही. न मागे सगळं मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. लक्ष्मी त्याकडे बघतही नाही, मागतात त्याच्याकडे, लक्ष्मी बघतच नाही. न मागे तयाची, आणि जो मागत नाही विष्णू आहे, नारायण आहे, त्याला बघतच नाही. लक्ष्मी आली काय गेली कुठे काय, ते जसं नुसतं आपलं मस्त मजेत बसलं आहे, तर लक्षच नाही लक्ष्मीला. लक्ष्मी त्या गळ्यात जाऊन माळ घालते. तुम्ही सोडलं म्हणजे तुम्हाला सोडलं म्हणजे तुमच्या गेलं नाही ते मिळेल, स्वामीजी म्हणतात सहस्रपटीने मिळेल, पण त्याचा विचार आज करू नका, त्याचा विचार आज करू नका. आणि मिळालं तर म्हणू नका मला तुम्हाला त्याचा काहीच परिणाम होणार नाही. तुम्हाला किती मिळालं त्याचा काहीच तुमच्यावर परिणाम होणार नाही. वेल माय लॅड, इफ कॅन रेजिस्ट दॅट्स ऑनस्लॉट, यू आर इंडीड गॉड. स्वामींचं भाषण झालं 11 सप्टेंबरला 1893 शिकागोमध्ये. 7,000 लोक त्यांच्याजवळ यायला प्रयत्न करायला लागले, त्या डोक्यावर घालायला, त्या हाताला स्पर्श करा, कपड्याला स्पर्श करा, हस्तातून करा.
वेड्यासारखे लोक बघायला लागले. 7,000 लोक, स्त्रिया विशेष करून. ती बाई म्हणते, वेल मायला, वा वा, छान छान, तू कॅन रेजिस्ट दिस ऑनस्लॉट. तुझ्यावर जो हल्ला आहे हा, म्हणजे तुझ्यावर जो वर्षाव होतो आहे मान्यतेचा, प्रेमाचा, आदराचा, लोक तुला डोक्यावर घेतात आहे, हे तू रेजिस्ट, यू कॅन रेजिस्ट, यू आर इंडीड गॉड. हे जर थोपवू शकलास तर तू देव समजेल तुला. आज स्वामी जोशींनी ते काहीच नव्हतं, आहे की नाही? ते काहीच नव्हतं, त्यांचं ते लक्षच नाही आहे. ते इंडीड गॉड म्हणजे ते गॉड होतेच. त्या बाईला जाणवलं ते. एस.के. ब्लॉजेट ते बाईचं नाव आहे की नाही? BLODDGGETT, आहे की नाही? स्वामीच्या दृष्टीने हे काहीच नाही, त्याचं अस्तित्वच नाही आहे. लोक मला शिवे देतात काय, जेव घालतात काय, जेव घालत नाहीत काय, गळ्यात घालतात, त्याचं काही देणं घेणं नाही आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने लेखी काहीच नाही आहे. म्हणून भक्ती ही, आम्ही भक्ती नाही, आम्हाला काहीच नाही, माझ्याकडे काहीच नाही आहे, ती मग तुमचं ते जी ती ही आहे, तुमची जी पातळी आहे, ब्रह्मदर्शनाकडे जाण्याचा जो प्रवास आहे, जी वाटचाल आहे, ती योग्य मार्गाने होते. म्हणून हा तो इथे सांगतात की भगवान आहे ज्ञानाचा सूर्य, कृपा होता क्षणीच त्याचं दर्शन घडतं. परंतु सगळ्या गोष्टी एक मुख्य संबंध म्हणजे इथे म्हटलं आहे, मी करता, निर्ममो निरहंकारस्स शांतीमधी गच्छती. ज्याच्यामध्ये अहंकार नाही आहे, निर्मम नाही आहे, म्हणजे मी केलं आणि माझं झालं हा भाव नाही आहे. मी केलं आणि ते माझं झालं. निर्ममो निरहंकार स शांतीमधी गच्छती, त्याला शांती प्राप्त होते, म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. 2रा अध्याय 71वा श्लोक, त्याला प्राप्त होतो. मग ते मी केलं माझं झालं हा प्रकार नाही आहे की नाही? आणि मला काही मिळवायचं तसाही प्रकार नाही आहे की नाही? काहीच नाही आहे. हे म्हणजे चित्तशुद्धीचे प्रकार आहे. या गोष्टीने आपलं चित्त इतकं मलिन होऊन गेलं आहे, मळलेलं आहे, काळ झालेलं आहे, स्वच्छ नाही राहिला, आता अस्वच्छ होऊन गेलं आहे की नाही? म्हणजे आपलं चित्त चैतन्य प्रकाशमय आहे. प्रकाशांच्या प्रवृत्तींच्या मोहमेवे 14वा अध्याय. तुमच्या आतमध्ये सगळा प्रकाशच आहे, चैतन्याचा प्रकाश आहे की नाही? अंधारा काहीच नाही आहे, सूर्य आहे की नाही? आणि तो झाकला गेलेला आहे, ढगांनी झाकला गेलेला सूर्य. दिवस असून सुद्धा कधी कधी अंधारासारखं होऊन जातं. काळे ढग असले तर अंधार पडतो. ग्रहणाच्या वेळी अक्षरशः अंधार पडतो. खग्रास सूर्यग्रहण असेल, दिवसा अक्षरशः अंधार, तुम्हाला तारे दिसायला लागतात आकाशामध्ये. कोंबड्या हरवतात, आम्ही बघितलं आहे. आता मला ते साल आठवत नाही, जवळपास 70 75 76 गोष्ट असेल. त्यावेळी खग्रास सूर्यग्रहण पडलं होतं, अंदाज चक्क तारे दिसत होते आकाशामध्ये, आणि कोंबडेसुद्धा हरवले. दिवस आहे, अक्षर दिवस आहे. कारण थोड्या वेळाने खग्रास चंद्रग्रहण संपलं, 1-2 तासांनी, मग पुन्हा हळूहळू सगळं दिसायला लागले, तारे सगळं दिसणं बंद झालं. तसं दिवसा होता तसं झालं. पण त्यावेळी पुरती मात्र अस्वाभाविक गोष्ट घडली. दिवसा तुम्हाला अंधार दिसायला लागला, तारे दिसायला लागले की नाही? याचं कारण काय? ते निर्ममो निरहंकार स शांती. निर्ममो निरहंकार असाल तुम्हाला काय होणार? सूर्याचा प्रकाश सदोदित दिसणार, कधीच अंधार दिसणार नाही, सूर्य कधीच झाकला जाणार नाही की नाही? म्हणून भगवंता कृपा करून ज्ञानाचा प्रकाश स्वतःच एक वार फेका, म्हणजे मला तुमचं मुख दिसू शकेल, मुखदर्शन होईल, तुमचं दर्शन होईल आहे. आणि त्यासाठी इथे हे म्हटलं आहे की बी करता नाही. हे सगळं शुद्ध चैतन्य आहे. हे शुद्ध चैतन्य तुमच्या आतून काम करत आहे, तुमच्या बाहेरून काम करत आहे, विश्वभर काम करत आहे. तेच एकमेव आहे, दुसरं काहीच नाही आहे की नाही? हे तत्त्वज्ञान आहे की नाही? सर्वम खलु इदम ब्रह्म, खरोखरच फक्त ब्रह्मच आहे की नाही? नेह नानास्ति किंचन, इथे काहीच 2, 4, 5 नाही आहे, फक्त एकच आहे. तुम्हाला 2, 4, 5, 10, 20 दिसतात, 100 दिसतात, किंवा एक गोष्ट दुसऱ्या भिन्न दिसते. अनंत गोष्टी तुम्हाला दिसतात, पण अनंत गोष्टीमध्ये तुमचा एकच भाव आहे. भाव एक मीक्षते, गीतेमध्ये 14वा अध्याय 13वा अध्याय दोन्हीमध्ये आहे, 13 आणि 14मध्ये दोन्ही आहे की नाही?
विभिन्नमध्ये तुम्हाला फक्त एकच शुद्ध चैतन्य दिसतं आहे की नाही. तेच बोलताय, तेच ऐकताय, तेच हात हलवत आहे, तेच पाय हलवत आहे की नाही. दुसरं काहीच नाही आहे. ह्या विविधतेमध्ये ते एक किती कठीण आहे, जवळपास अशक्य आहे की नाही. कारण आपण असेच घडलेलो, आपलं मन असंच घडलं आहे की शुद्ध चैतन्य आपल्याला दिसतच नाही. जसा दिवस आहे आज, आता दिवस आहे की नाही, सगळीच प्रकाश आहे की नाही. सूर्याचा प्रकाश सगळीकडेच विखुरलेला आहे. याचा अर्थ काय आहे, याचं सगळं जग प्रकाशमय झालेलं आहे सूर्याच्या प्रकाशामुळे. हे उदाहरण आहे. प्रत्येक गोष्ट प्रकाशित होते सूर्यप्रकाशामुळे की नाही. तसंच या शुद्ध चैतन्य, त्याला म्हणतात स्वामींनी प्युअर इंटेलिजन्स म्हटलं आहे. शुद्ध चैतन्य आपण शब्द वापरतो. ती प्रज्ञा आहे की नाही, ती बुद्धीमध्ये तुमच्या काम करते की नाही. म्हणजे ते जरी माध्यमातून ते प्रकाश होते, पण माध्यम नावाची गोष्ट नाही आहे की नाही. ते माध्यमसुद्धा शुद्ध चैतन्यच आहे की नाही. मी दोनचा तुम्ही विचारच करू नका. पण दोनचा विचार जरी तुम्हाला वारंवार करायला भाग पडलं तरी तुम्ही त्याच्याविरुद्ध बंड पुकारा. असर्ट इट, स्वामीजी म्हणतात. असर्ट इट. असं नाही आहे. शास्त्र म्हणतं त्याचं बरोबर आहे, माझ्या भावना, माझ्या अनुभव बरोबर नाही आहे. यू डाऊट युअर ओन एक्सपिरियन्सेस. तुम्ही तुमच्या अनुभवात त्यांना संदेह करा. ऋषींच्या अनुभवाला डाऊट करू नका. आपण उलटं करतो. वैज्ञानिक असतात की विज्ञानचे उपासक असतात, ते त्यांच्या इंद्रियांच्या अनुभवांना डाऊट करत नाही. ते म्हणते हेच बरोबर आहे, हेच परमसत्य आहे. त्याला म्हणतं हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे आभास आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. आजकाल हा शब्द व्हर्च्युअल वर्ल्ड खूप कॉमन झाला आहे. व्हर्च्युअल म्हणजे काय? व्हर्च्युअल म्हणजे तुम्हाला तंतोतंत तसं नाही, ते आभास आहे. तो तसं चित्रपट आहे किंवा आपलं हे जे आहे, आपल्यात सध्याचे माध्यमं जे आहेत, काही माध्यमं जे आहेत ना, त्यातले पुष्कळसे व्हर्च्युअल आहेत. ते म्हणजे आभास आहे. मी तुम्हाला जसं तुम्ही चित्रपट बघता, एखादी कहाणी तुम्ही, फीचर असतं ते, त्याला फीचर फिल्म म्हणतात. एखादी कहाणी चित्रपटाच्या मनोरंजनाच्या माध्यमातून सांगितली जाते, तुमच्यासमोर पोहोचली जाते, त्याला चित्रपट म्हणतो. पूर्वी बोलपट म्हणायचे, कारण ते बोलणारं चित्रपट. आता चित्रपट झाला, म्हणजे चित्रपट आहे, ऑडिओ आहे आणि व्हिज्युअल दोन्ही आहे. ते काय करतात, तुमच्यासमोर प्रत्यक्ष असं काहीतरी चित्र करतात आणि तुम्हाला बघत असताना अगदी तंतोतंत खरं वाटत असतं. हे सगळं आभास आहे, पडद्यावर आहे. तुमचे छोटे असो मोठे असो, पडद्यावर आहे. ते खरं नाही आहे, ते ॲक्च्युअल नाही आहे. ॲक्च्युअल नाही आहे, ते आभास आहे. तो पण आभास असून खऱ्यासारखा दिसतो. मात्र तंतोतंत खऱ्यासारखा दिसतो. आपल्या डोळ्यात पाणी येतं, आपण हसतो, सगळंच काही आहे, प्रतिक्रिया सगळ्याच काय होतात. असं असूनही तो आभास आहे, व्हर्च्युअल आहे. म्हणून हे सुद्धा व्हर्च्युअल आहे, वर्ल्ड व्हर्च्युअल आहे. हा ऋषींचा अनुभव आहे. त्यांची कळकळ आहे की तुमचा अनुभव द्या. तो त्यालाच ब्रह्मदर्शन म्हणतात. तत्वमसी. हा तत् अनुभव आहे तुमचा, त्वमसी, तुझा अनुभव दे. आमचा झाला आहे, आम्ही दोन्ही हात वर करून नाचू शकतो. आम्हाला काही काळजी नाही, आता मुक्त झालो. आता मला की नाही, आम्ही आताही मुक्त आहो आणि नंतरही देह गेल्यानंतरही मुक्त आहे. देह असला काय नसला काय काही फरक पडत नाही आहे. म्हणून इथे तत्वापर्यंत उदाहरण दिलं. आपण गेल्या वेळी बघितलं की असणं नसणं देणं काहीच फरक पडत नाही आहे. जसं समुद्रामध्ये एक मडकं आहे, त्याच्या आत पाणी आहे आणि बाहेरही पाणी आहे. आतही समुद्र आहे मडक्याच्या आत आणि बाहेरही समुद्र आहे. आत जे पाणी समुद्रच आहे. आपण असं म्हणू शकतो मडक्यामध्ये समुद्र आहे, चूक नाही आहे. जरी आपल्याला माहिती आहे की मडक्यामध्ये समुद्र असू शकत नाही, समुद्र तर खूप विशाल आहे, मडक्यामध्ये कसं असणार. पण मडक्यामध्ये समुद्राचं सगळं पाणी, सगळं समुद्रच आहे ना. त्याच्या बाहेरही पाणीच आहे, सगळं शुद्ध चैतन्य आहे, ब्रह्म आहे ते. आणि तुम्ही आणखी थोडी जाऊन स्ट्रेच करा तुमची कल्पना की जे मडकं आहे ते बर्फाचं आहे की नाही. मडकं बर्फाचं आहे आणि ते बर्फ आहे तो समुद्राच्या पाण्याचंच आहे. त्याच समुद्राच्या पाण्यामध्ये मडक्याच्या आकाराचा बर्फ झाला आहे, त्याच्या आत समुद्र आहे, पाणी आहे, त्याच्या बाहेर पाणी आहे. तिथं मग समुद्राचं पाणी दुसरं काय आहे. मडकं हे साकार आहे, सगुण आहे की नाही. पण सगुण साकार जे मडकं आहे त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याच्या आतमध्ये समुद्राचंच पाणी आहे. म्हणजे समुद्र नाही कुठं असं कुठे आहे. तत्वमसी की नाही. प्रज्ञानम ब्रह्म, अहम आत्मा ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. सगळे महावाक्य आहेत, वेदातले महावाक्य. 4 वेदांचे 4 महावाक्य हे सगळे एकच सांगतात की नाही. वाक्य म्हणजे एका 2 शब्दांमध्ये 3 शब्दांमध्ये संपूर्ण वेदार्थ सार संग्रहभूतम शंकराचार्य म्हणतात.
हे गीता म्हणजे काय आहे? गीता म्हणजे वेदार्थ सार संग्रहभूतम, वेदांच्या अर्थाचं सार करून एकत्र आणून तुमच्यासमोर मांडलेलं आहे. तुम्ही 4 वेद वाचू शकत नाही, पण गीता वाचले की तुमचं सगळे वेद वाचणं झालं. कारण वेदांचं सार तुमच्या गीतेमध्ये आहे. गीताच कोणी वाचत नाही तर वेद कोणी वाचणार? वेद कोणी बघितली नाही आहे की काही गरज नाही. मला वाटतं कसं कुठे गीता माहिती, गीताही घरी नसते आपल्या. वेदार्थ सार संग्रहभूतम दुर्वेज्ञार्थम, समजायला फार कठीण आहे. आता यत्न क्रियते मया, म्हणून मी प्रयत्न करतो आहे. तद्विवरणे यत्न क्रियते, म्हणून त्याचं विवरण करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. तृतीय विभक्ती म्हणजे हे कर्मणी प्रयोग आहे बघा. मी प्रयत्न करतो असं म्हणत नाही की मी आता तर याचं विवरण करतो असं म्हणत नाही बघा. म्हणता येऊ शकतं, चूक नाही येते. ते म्हणते मी आता वर्णन केला परत तसं म्हणत नाही ते. अतः तद्विवरणे यत्न क्रियते मया, म्हणून हे वेदार्थ सांग्रहभूत आहे, मला फार आवश्यक आहे, ते महत्त्वाचा विषय आहे की नाही. परंतु दुर्वेदनीय आहे, संबंधाला फार अवघड आहे, कारण आपण तशी तयार नाही, आपलं डोकं तसं नाही आहे. म्हणून मी काय करतो आहे, अतः तद्विवरणे, म्हणून अतः म्हणजे म्हणून, तद्विवरणे त्याचं विवरण करण्यासाठी यत्न क्रियते, माझ्याकडून प्रयत्न केला जातो. मी प्रयत्न करतो नाही, मी नाही बघा तिथे असं म्हणू शकलं. मी प्रयत्न करतो, नथिंग रॉंग आहे की नाही, पण म्हणत नाहीत ते. अतः तद्विवरणे यत्न क्रियते, मया तृतीय विभक्ती, माझ्याकडनं प्रयत्न केला जातो आहे. इथे म्हणतात की बघा हे सगळंच ईश्वराधीन आहे. हा जो परमतत्व आहे, हे परमतत्व आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या जाणीवीमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या ऐकण्यामध्ये किंवा आपल्या सगळ्या धारणेमध्ये कशा प्रकारे रुजेल याचा प्रयत्न केला जातो सत्संगामध्ये आहे की नाही. म्हणून श्रीरामकृष्णाला पण ते सगळं सत्संग आहे की नाही. त्यानंतर म्हणून मी म्हणत असतो, माते मी यंत्र तू यंत्री, मी रथ तू रथी, जसं चालवशील तसं चालवेन, जसं बोलवशील तसं बोलेन. मी नाही, त्याच्यामुळे गोष्ट एकच आहे, प्रश्न आहे, पण त्याच्यामध्ये जे भाव जो आहे तो परमतत्वाचा आहे की सगळं काय इदम ब्रह्म नाही. ब्रह्मतत्व सोडून जगम दुसरं काहीच तत्व नाही आहे की नाही. वन अँड वन ओनली, एकमेव अद्वितीयम, एक आणि एकच, अद्वितीयम, दोन नाहीच त्याच्यामध्ये. म्हणून याच्यामध्ये इथे देवालयात संध्याआरती होऊ लागली. आपल्याच खोलीत छोट्या पलंगडीवर बसून श्रीरामकृष्णदेव ईश्वर चिंतनात गढून गेले आहेत. हळूहळू ते भावाविष्ट होऊ लागले. भाव थोडाफार शमल्यावर म्हणू लागले, आई त्याला देखील ओढून घे ना, किती दीनभावाने राहत असतो, तुझ्या चरणापाशी ये जा करीत असतो. आईला प्रार्थना करतात, जगन्नाथला प्रार्थना करतात आहे, आई त्याला देखील ओढून घे ना, म्हणजे त्याला देखील तो ब्रह्मभाव दे ना. मी ओढून घेणार असं नाही म्हणत नाही. किती दीनभावाने राहत असतो. दीनभाव असला तरच तुम्ही देवाकडे जाऊ शकता. दीनभाव म्हणजे अहंकाराचा पूर्णपणे अभाव नाही. तुझ्या चरणापाशी ये जा करीत असतो की नाही, म्हणजे दीनभावामुळे होतं ते की नाही. तर आम्हाला देवगी काय नको की नाही, आम्हाला मंदिर वगैरे काय नको, काहीच नको आम्हाला. हा दीनभाव नाही आहे की नाही. ईश्वरासमोर नेहमीच नम्र झालं पाहिजे आहे की नाही. त्या परमतत्वासमोर नेहमीच नम्र झालं पाहिजे. घालीनं लोटांगणं वंदीनं चरणं झालं पाहिजे की नाही. तिथे काय अहंकार करून काय व्हायचं नाही की नाही. इतर क्षेत्र खूप आहेत आपल्याला अहंकार करायला. कमीत कमी देवासमोर तरी आपण पूर्णपणे मीपणा सगळं सोडून दिलं पाहिजे. त्यासाठीच आपल्या देशामध्ये देवाला आपण प्रणाम करतो, असं अष्टांग करतो, गुडघे टेकून करतो. याचं कारणच ते, त्या परमतत्वासमोर आपण शरण जातो. तिथे आपला अहंकार बाजूला ठेवतो, बाहेरच ठेवतो की नाही. ते सगळे गोष्टी, ह्या सगळे ज्या साधना आणि गती आपल्या जीवनात, प्रत्यक्ष जीवनात कसं उतरेल ही फार मोठी बाब आहे, फार कठीण गोष्ट आहे. पण इतके उपाय सांगितले आहेत की करता 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 माणूस थोडं असं बनत जातो. तसं परत घडत त्याची घडण होत जाते. आणि जो आधीचा तसा राहत नाही, नवीन काहीतरी घडत जातं, नवीन माणूस बनतो. आणि मग जसं इथे म्हटलं आहे की तो
हां, इथे आपण पुढच्या वेळेस बघू, पुढच्या रविवारी बघू. आई मला तुझ्या पादपद्मांवर भक्तिदेम झाला. हा भक्तिलाभच मनुष्य जीवनाचा उद्देश. बाकी भानगडी आईच्या आईलाच माहीत. बगीच्यात आलो आहे, बगीचा म्हणजे आम्रवन, बगीच्यात आलो आहे आंबे खायला. तिथं झाडच किती, फांद्याच किती, पानच किती कोटी. या साऱ्यांचा बसल्या बसल्या फुकट हिशेब करण्या वाचून मी म्हणतो अडलंच काय. मी आपला आंबे खाईन. झाडपाल्याच्या हिशेबा वाचून आंबे गळ्याखाली उतरतच नाही असं तर नाही ना. कारण इतर गोष्टी बऱ्याच आहे आपल्याला भरकटवणार आहे नाही. त्यामुळे तुम्ही आंबे खा की नाही. आंब्याचं वन महत्त्वाचं आहे, झाडं महत्त्वाचं आहे, त्याची मशागत करणं महत्त्वाचं आहे, त्याची राखण करणं महत्त्वाचं. सगळंच ठीक आहे तुमच्यासाठी नाही. तुमच्यासाठी फक्त आंबे खा तुम्ही नाही. तुम्ही आंबे खा, कारण तुमच्यासाठी फक्त आंबे खा म्हणजे भक्तिरस प्या, भक्तिरसाचं पान करा. जगामध्ये शेकडो गोष्टी आहेत, हजारो गोष्टी आहेत. त्याला थोडं एलिमिनेट करा, कमी करा, कमी करा. येथे ते वाढत जातील, वाढत जातील, वाढत जातील. अनंत विषय आहे. सगळे फोकस करा भक्ती. देवाचं प्रेम तुमचं कसं वाढेल, भक्ती. आणि पण ते पक्व भक्ती. जर म्हटलं कच्चा आंबा, कैरी आणि पक्वा. कच्च्या कैरीमध्ये पण चांगली आहे, त्याचं लोणचं होतं, तेही पण तोंडी लावायला लागतं. परंतु रस जो असतो, भक्तिरस असतो, ब्रह्मरस असतो, तो पिकल्या आंब्यामध्ये असतो आहे की नाही. त्याला पक्वरस म्हटलं आहे. म्हणून तुम्ही आंबे खा. हे सगळे तुमच्या आम्हाला समजण्यासाठी सगळे विषय आहेत. त्या प्रकारे ते मांडले गेले आहेत की नाही. आंबे खा आणि पानं मोजू नका, झाडं मोजू नका. तेही महत्त्वाचं आहे. तेही मोजा शक्य असेल तर. ज्याने जर तुम्हाला आंबे खाण्याचं, आंबेरस याचं जर तुम्हाला ते हे वाढत असेल किंवा तुम्हाला त्याची आवड वाढत असेल तर तेही महत्त्वाचं आहे. पण सर्वसाधारण माणसासाठी जे साधनं, त्यांची जी साधना करण्याची क्षमता आहे ती फार मर्यादित आहे की नाही. मर्यादित याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला इतकी मर्यादित तुम्ही ब्रह्मलाभ करू शकता, या अर्थाने नाही आहे ती. ब्रह्मलाभ कोणापासूनही वंचित होत नाही. तो वंचित गटातला नाही आहे. शास्त्रामध्ये कोणीच वंचित गटात नाही आहे. सगळे शास्त्र होऊ शकतात, सगळेच ब्रह्मलाभ करू शकतात. पण तुम्हाला पाहिजे की नाही हाच प्रश्न आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल, शास्त्रामध्ये तुम्हाला नक्की मिळेल. तुम्हाला फक्त पाहिजे आहे की नाही सांगा. जो एक वेळा जरी त्यांनी मला देव पाहिजे म्हणून त्यांनी प्रार्थना केली, तो नक्कीच माझ्याकडे येईल असं श्रीरामकृष्ण म्हणतात. याचा अर्थ आहे की तुम्हाला जर पाहिजे असेल ना, मनापासून जर पाहिजे असेल तर ते तुम्हाला नक्की मिळेल. त्यालाच म्हणतात सात्विक श्रद्धा. गीतेमध्ये त्याला सात्विक श्रद्धा म्हटलं आहे की नाही. आपण पुढच्या वेळी हा विषय बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपादतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.